यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी खूप आतुर झालेले लोक आहेत. गर्दी त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 45 जागा येतील आणि विरोधकांचा सुपडा साफ होईल. नक्कीच. पण मातोश्री आपण जर पाहिलं, वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करताय. आज त्यांनी मतदान केलेलं आहे, तिथून वर्षा गायकवाड या उमेदवार आहेत. खरं म्हणजे आजचा त्यांनी जे बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी धडा शिकवला, काँग्रेसला जवळ करू नका म्हणाले, आज त्याच बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केलंय. हा शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे. काळा दिवस आहे, कारण बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला विरोध केला आणि आता उभाटा काँग्रेसला मतदान करते, अभिमानाने मतदान करते. हा काळा दिवस शिवसेनेतला आहे. त्यांनी मतदान केलं असलं तरी सुद्धा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिवसैनिक काँग्रेसला कदापि मतदान करणार नाही. नक्कीच. पण एकीकडे आपण पाहतोय की गद्दार आणि निष्ठावंत असं ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केलं जात आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने गद्दार झालं ना, आता ते 2 वर्षापूर्वी गद्दारी त्यांनीच केली, मतदाराशी गद्दारी त्यांनी केली, भारतीय जनता पक्षाची गद्दारी केली, बाळासाहेबांची गद्दारी केली, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर त्यांनी खुपसला, त्यांच्या विचारांची गद्दारी केली, एकदा नाही दोनदा केली. ज्या शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं, त्यांना सोडून परत बीजेपी बरोबर सरकार बनवायचं होतं, मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तेही केलं असतं. म्हणजे 2 वेळा गद्दारी करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते आम्हाला काय सांगतात. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांची बेईमानी केली त्यांना आज मतदार धडा शिकवतील. 4 तारखेला तो निकाल लागेल. काल तुम्ही बॅटिंग केली साहेब, काल तुम्ही बॅटिंग केली, बऱ्याच जणांचे विकेट घेणार तुम्ही असं म्हणाला होतात. मातोश्रीवरून जे बाउन्सर येतात त्याला त्या विरोधकांना बाउंड्री बार कसं पाठवतात? कुठले बाउन्सर? त्यांच्याकडे बाउन्सर, त्यांच्याकडे काय त्याला म्हणतो, काय बाउन्सर तर सोडा, काय आहे त्यांच्याकडे? ज्या पद्धतीने तुमचं वैयक्तिक टीका, अरे वैयक्तिक टीका लोक, त्यांचं उत्तर लोक देतील, जनता देतील. जनता या मतदानाच्या रूपाने त्यांना धडा शिकवतील आणि कामाला मतदान करतील. शेवटचा प्रश्न, अबकी बार किती पार? 400 पार. आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश म्हस्के यांना घेऊन या ठिकाणाहून जात आहेत आणि आपण पाहतोय नरेश म्हस्के सुद्धा त्यांच्यासोबत याच ठिकाणी प्रचार करतायत आणि त्यासोबत राहुल लोंढे सुद्धा आहेत. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की ज्या